तर जंतर मंतरवरची ही दृश्य आपण पाहतोय। अभिजित दिपके आणि त्यांचे सगळे साथीदार जे आहेत ते एका ट्रकवर बसले। तर इकडे पुण्यामध्ये सुद्धा FTIIचं आंदोलन सुरू आहे। सीजेपीच्या मोर्चाला पुण्यातनंही पाठिंबा दिला जातोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे। तर धडक मोर्चा काढण्याचा निर्धार होता। याआधी मगाशी लाठीचार्ज करण्यात आला, मात्र तरीही मोर्चा काढणारच असं म्हणत दिपके आणि त्यांचे सहकारी आंदोलक एकवटलेत, निर्धार कायम ठेवलाय। अभिजित दिपके यांचं जंतर मंतरवर आने जाने वाले लोगों को दिखेगा कि प्रोटेस्ट चल रहा है। भिवंडीत सुद्धा अगदी भर पावसात मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक एकत्र आलेले आहेत। नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे आणि जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा दिला जातोय। तर एक दृश्य आपण पाहतोय ते आहे जंतर मंतरवरचं। निर्धार जो व्यक्त करण्यात आलेला होता संसदेवर मोर्चा काढण्याचा, त्यानुसार हळूहळू का होईना हे सगळे आंदोलक पुढे सरकण्याचा प्रयत्न करतात। आणि दुसरीकडे महाराष्ट्रातनं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय। मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक या मोर्चासाठी पाठिंबा देताना दिसत आहेत। भर पावसात सुद्धा हे आंदोलन या ठिकाणी होताना दिसत आहे। तर एकीकडे आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्याच दिवशी म्हणजेच आजचाच दिवस होता ज्या दिवशी मोर्चा काढण्याचा आधीच सीजेपीकडनं जाहीर करण्यात आलेलं होतं। दोन दृश्य, एकीकडे सीजेपीचं जंतर मंतरवरचं हे आंदोलन, दिपके आणि त्यांचे सहकारी संसदेवर मोर्चा नेण्यावर ते ठाम आहेत, त्यांचा निर्धार कायम आहे आणि आता राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा मिळतो। अगदीच ही नागपुरातली दुसरी दृश्य आपण पाहतोय। सीजेपीच्या मोर्चाला नागपुरातनं सुद्धा मोठ्या संख्येनं आंदोलक समर्थन करताना दिसत आहेत। हातात पोस्टर्स घेत आणि जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलक या समर्थनार्थ आंदोलनाच्या उतरले। पुण्यातली ही दृश्य FTII मध्ये सुद्धा हे सगळे विद्यार्थी एकवटलेले आहेत, हाती तिरंगा आणि सोबतच जय भीमचे नारे देत हे सगळ्या आंदोलकांनी आता सीजेपीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी या तरुणांची या ठिकाणी सुरू आहे। FTII मध्ये हे आंदोलन सध्या केलं जात आहे। आंदोलन स्तरावरून उचलबांगडी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही या ठिकाणी संदेश देण्यासाठी इथे विविध संघटना असतील किंवा विविध पक्ष असतील, आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत की हे विद्यार्थी आणि सोनम वांगचूक एकत्र असून संपूर्ण देश, संपूर्ण महाराष्ट्र आणि या ठाण्यातल्या विविध। तर एकीकडे जंतर मंतरवरचं हे आंदोलन सीजेपीचं, दुसरीकडे वेगवेगळ्या भागातनं आता या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळताना दिसतो। भर पावसात सुद्धा हे आंदोलन चांगलंच पेटलेलं आहे। आपण पाहतोय सीजेपीच्या या मोर्चाला महाराष्ट्रातल्या सुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमधनं पाठिंबा मिळताना दिसतोय। पुण्यासह अनेक ठिकाणी या ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले। भिवंडीत सुद्धा भर पावसात विद्यार्थी आणि आंदोलक एकवटलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी केली जाते। नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आहे, सोबतच इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत। या सगळ्या संदर्भात सीजेपीचं जे आंदोलन आहे त्याला आता वेगवेगळ्या भागातनं पाठिंबा वाढताना दिसतो। सोनम वांगचूक यांनी आवाहन केल्यानुसार आता या ठिकाणी तरुणाई आजच्या या आंदोलनामध्ये उतरलेली आहे, रस्त्यावर उतरलेली आहे आणि ठिकठिकाणी अशा प्रकारे हे आंदोलन केलं जात आहे। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये सुद्धा जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा देत हाती बॅनर घेत हे सगळे तरुण एकवटलेले आहेत। एकीकडे संसदेवर धडक मोर्चा काढण्याचा निर्धार आंदोलकांचा कायम आहे। अभिजित दिपके आपण पाहतोय, मध्ये मध्ये सातत्यानं ते उपस्थित सगळ्यांशी संवाद साधतायत।